मित्रांनो, आजच्या मैदानामध्ये प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटली. आपला जादू पळाला आणि त्याच्यासोबत सर्जा 1001 एक चांगली गाडीला स्पीड लागला आणि गुलाल घेतला. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा तुमचं. माझं नाव विराज विकास गायकवाड. विराज दादा, आज आपला जादू आणि सर्जा पळाला, कसं काय नियोजन झालं? नियोजन 2 दिवस आधीच फोन आलेला दादाचा. मी केलेला, नंतर दादाने केला फोन का आपली गाडी पळू रविवारी बॅनरवर आपण जमूया. त्याच्या आधी आपला मथुर सोबत फेरा पडला उसाटण्याला. तो दादा बघितला कसा बैल पळतो म्हणून दादाने आपलं नियोजन झाला रविवारसाठी बॅनरवर शर्यत जमली सर्जाची. दादा फेरा मला तर वाटतं लवकर पडलेला, बरेच वेळ बघत होतो जादू दिसला नाही मैदानामध्ये. दादा काय सांगाल, जादू आणि मथुर पळाला एक चर्चा झाली आणि लगेच मला तर वाटतं दुसऱ्या मैदानात लगेच आपला पैरा झाला. कशा प्रकारे आपला जादू पळता आणि खरेदी बद्दल सांगा ना. खरेदी आपली झाली संभाजीनगरवरून. आपलं बैल तिकडून सगळे प्रॉपर आता तुमच्या नावाने पळतं का? हो प्रॉपर असं. कोणाच्या नावाने पळतं? हा, कोणाच्या नावाने पळतं? माझ्याच नाव बोलतो, कुमार विराज विकास शेट गायकवाड ओले पनवेल. नक्कीच मला तर वाटतं याच्या अगोदर पण तुमच्या दावणीला बरेचसे असे नंदी झालेले आहेत आणि आज जादू पण सध्या घेतल्यापासून मला तर वाटतं टॉप मध्येच पळते. कसं काय पहिल्याचं नियोजन झालं? पहिल्याचं नियोजन तो फेरा पडला त्याच्यानंतर मी दादाला फोन केला आपली गाडी पळू सर्जाची. तेव्हा दादाने लगेच त्याच फोनवर आपण पहिरा झाला आणि मग बॅनर दोन्ही बैल सांगूनचा होता ना, म्हणून शर्यत जमली दोन्ही बैल सांगून. ओके. बैल किती किती जाते आता? बैल आताच झाला दुसरा झालाय. तर आता काय सांगाल बघा, आता दुसऱ्यामध्ये पण मथुर मध्ये म्हणजे असतं प्रत्येकाची पळायची इच्छा, पण तुम्ही मला तर वाटतं खूप कमी वेळामध्ये या इच्छा तुमच्या पूर्ण करताय जादूला घेऊन. काय भविष्य बघताय या जादूचं? भविष्य म्हणजे त्याचा जेवढी पब्लिक असेल ना तेवढा पळतो बैल. एकदम पब्लिकला काम. दादा पब्लिकचा बैल म्हणजे मुंबई बिंजोड मध्ये टॉपला जातं. पब्लिकचा बैल जो असतो तो जादूकडे बघता वाटतंय का हा काहीतरी करील? वाटतं त्याला किती फटके मारा काय पण करा पब्लिकशी, बैल अजिबात का आतमीत जाणार नाही, काय नाही, तास शिवणार नाही, सरळ तो सरळच जाईल. दादा आज जादू दावणीला आल्यापासून किती गुलाल झाले आपला? जादू दावणीला आल्यापासून 1 गुलाल पडला आपला, बाकी 7 ते 8 गुलाल आपले सलग 7 ते 8 गुलाल आहेत. बघा तुमचा एक फोनवरती पैरा झाला म्हणजे जादू मध्ये नक्कीच काहीतरी जादू आहे. काय सांगाल राहुल दादांबद्दल? कारण का मला तर वाटतं खूप कमी वेळामध्ये आपल्याला जादूचा आणि मथुरचा पण पैरा बघायला भेटला. आपला आभार आहेत त्यांना का 1001 दावणीच्या बैलांमध्ये आपल्याला पळायला भेटतोय. आणि त्या सर्जाची स्पीड खूप छान अशी आहे आणि तो आतून गाडी सोडतच नाही, तो पण चांगला पळतो आतून. आपला पब्लिकची चांगलाच पळतो. गाडी अशी खालतूनच जवळजवळ 1-1.5 चक्र टाकून निघलेली. बघा आता 1001 दावणीच्या नंदी सोबत पळाल्याच्या नंतर कुठे कुठे चर्चा पण होतं, त्याच्याबद्दल काय सांगाल? कारण का आगामी काळामध्ये आपला पण जादू येणाऱ्या काळामध्ये पण पळेल आणि आता पण पळाला. आता खालून जेव्हा वरती गाडी आली आम्हाला धरला टाइम नव्हता, एवढी पब्लिक आलेली, ते त्यावेळीच बैल धरलेला, त्यावेळीच सगळे करत होते, त्यावेळीच बैल सोडला. म्हणजे बघा कुठं ना कुठं तरी सर्जाच्या सोबतचा प्रेम आपल्या जादूवरती पण भेटा आणि तो प्रेम मला तर वाटतं हळूहळू ना वाढत जातं आणि टिकून राहतं. असं नाही का एकदा पळाला म्हणून नाही, येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जण आठवण ठेवत असता बघा हाच जादू आहे तो मथुर सोबत पैरा झालेला किंवा मथुर सोबत पळालेला, सर्जा सोबत पळालेला. बघा तुमचं नाव पण आहे, पण हळूहळू का होईना एक उंच भरारी आता सर्जाच्या याच्याने बोला किंवा मथुरच्या याच्याने तुम्हाला भेटतं. कसा काय आनंद होता जेव्हा बैला सभोवताली एवढी सगळी गर्दी बघून? असं प्रेम सहसा कोणाला भेटत नाही. पब्लिकच्या मनात बसणं म्हणजे खूप अशी चांगली गोष्ट आहे. पब्लिक स्वतः बोलत होती वासरू पण खूप छान पळाला, दोन्ही अख्खी गाडीच खूप छान पळाली. तर असं प्रेम पब्लिकचा सहसा कोणाला भेटत नाही. दादा आज एवढं सगळं प्रेम भेटतंय, एवढी सगळी मंडळी असते का आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट होता? कारण का बघा एक अशा अपेक्षा असतं का या बैलांसोबत पळाल्याच्या नंतर सगळी वावा करतात, पण त्याच बैलांसोबत हारल्याच्या नंतर कमेंट सेक्शन मध्ये पण येतात. पण एक अशा अपेक्षा होती का तुम्हाला का या मैदानामध्ये गुलाल व्हावा? नाही, हा मैदान मला खूप लकी आहे. या मैदानात सगळे गुलालच माझे आहेत. स्टार्टिंग मागच्या सीझनचा पहिले सलग 2 मैदान माझे तिन्ही बैल जिंकलेले आहेत, 3 गाड्या झालेल्या आहेत. दादा आज बघा मैदान आज बघा तुम्ही एवढे यंग म्हणजे, आणि मला तर वाटतं कॉलेजलाच जात असाल तुम्ही. वय वर्ष किती आहे तुमचं? माझा वय 19 वर्ष. आणि आतापासून तुम्ही या बैलगाडा क्षेत्रामध्ये उतरले आणि चांगले नियोजन करता, चांगल्या बैलांसोबत पळता, चांगले गुलाल घेता. काय फ्युचर बघता स्वतःच तरी? कारण का बघा फक्त बैलगाड्यानेच आपलं सगळं काय होत नाही, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला बिझनेस किंवा काम धंदा पण, इतर गोष्टी, कॉलेज, सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. तुम्ही सध्या काय करताय? आता मी कॉलेज पण चालू आहे आणि पप्पांचा बिझनेस आहे, त्याच्यावर आपलं जाणं येणं चालूच असतं. म्हणजे बघा मित्रांनो, हा नाद आहे ना, हा नाद फक्त खेळापुरती आपण बघत असतो आणि इतर वेळी आपला अभ्यास असू द्या किंवा काम असू द्या त्याच्याकडे पण लक्ष असतं. मित्रांनो असाच नाद आहे ना प्रत्येकाने टिकवलं पाहिजे. शिकण्यासारखं आहे, भावाकडनं काहीतरी
दादा काय सांगशील, आज एवढी सगळी गर्दी बघता, एवढं चांगलं मैदान होतं, मैदानात जाम साऱ्या गाड्या झाल्या होत्या, पण नशीब एक गाडी पण वेळेवरती झाली आणि चांगला गुलाल झाला. गाडी म्हणजे नोंदच नव्हती होत गाडीचा, गाडी बॅनरवर जमून आलेली, जवळजवळ 3 वाजता आमची नोंद झाली. बैल परत नाही याची बारी आलेली, पण झाली नोंद कशी तरी. त्याच्यामुळं गाडी खाली नेऊन लवकर खाली गाड्या नव्हत्या, फक्त इथे वरती गर्दी होती म्हणून नोंद होत नव्हती. खाली गेल्यावर लगेच गाडी सुटली. नक्कीच दादा, आजच्या गुलालाचा किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला? आजचा गुलाल खूप इम्पॉर्टंट होता, कारण की सर्जामध्ये 1001 दावणीच्या बैलात गुलाल घेणं पण खूप असं चांगली गोष्ट आहे, म्हणून आपण त्यांना हे करतो. दादा याचे पुढचं नियोजन कसं कराल? टॉप मध्येच पळणार का कसं काय? टॉप मध्ये आता आपला पब्लिकचा आहे, बोलू आपल्याला चांगले पैरे येतातच, आणि पब्लिकने पळणं का खाऊ गोष्ट नसते, बैलाचा तेवढी धमक लागते म्हणून बैल पळतो. नक्कीच दादा, तुला आजच्या या गुलालासाठी शुभेच्छा, संपूर्ण टीमला तुम्हाला, आणि एक चांगला पैरा केला आणि मस्त गुलाल झाला. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद.